शिंदखेडा शहरातील हजारो लोकांचे शुद्ध पेट्रोल आणि डिझेलसाठी एकमेव विश्वसनीय ठिकाण बिजासनी पेट्रोलियम शिंदखेडा। ना भेसळ ना प्रदूषण आणि पूर्ण शुद्धतेचे विश्वासात्मक मोजमाप। आमच्या मोफत सुविधा, पिण्याचं फिल्टर पाणी, मोटरसायकलमध्ये हवा भरणे, आधुनिक शौचालय, भव्य पार्किंग। विश्वासाचं ठिकाण इंडियन ऑइल लिमिटेडचे पेट्रोल, डिझेल आणि ऑइलचे अधिकृत विक्रेते बिजासनी पेट्रोलियम, होळ रोड, टेमलाई फाटा, शिंदखेडा। प्रोप्रायटर रावसाहेब अनिल वानखेडे, प्रवीण राजाराम माळी, शिंदखेडा। मोबाईल नंबर 9922 11 19 11। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। 9 ते 10 वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात स्वच्छ भारत मिशन राबवले, तेव्हा स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याबरोबरच या अभियानासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीचीही व्यवस्था केली। त्यानंतर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहरी भागांना त्यांच्या लोकसंख्येनुसार अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता। 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती निमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर स्वच्छता मिशन राबवण्यात येते, परंतु शिंदखेडा शहरामध्ये तहसील कार्यालयाच्या इमारतीची दुर्दशा आणि इमारतीमध्ये कचऱ्याचे ढीग बघून या ठिकाणी स्वच्छतेच्या संदेशाला तिलांजली दिली असल्याचं दिसून आलं। शिंदखेडा येथील तहसील कार्यालयामध्ये घाणीचे साम्राज्य झाले असून जागोजागी कचऱ्याचे ढीग लावण्यात आले आहेत। कार्यालयातील मोडकळीला आलेल्या खुर्च्या, टेबल आणि अडगळीचे साहित्य जिन्याखाली अस्ताव्यस्त ठेवलेले असून तेथे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे। स्वच्छतेमुळे इमारतीची रया गेली। इमारतीच्या भिंतींचा पिचकदानी म्हणून वापर केला जात आहे। रोजचा कचरा कार्यालयाच्या इमारतीच्या जिन्याखाली संकलित केला जात असल्याचं चित्र समोर येत आहे। सदर इमारतीत शौचालयांची खराब अवस्था झाली आहे। कार्यालयीन कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांची शौचालयाच्या खराब अवस्थेमुळे गैरसोय होत असून रोग पसरवण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते अनंत रमेश निकम यांनी शिंदखेडा तहसील कार्यालयात भेट दिली असता त्यांना प्रशासकीय इमारतीत सर्वत्र कचऱ्याचे ढीग, तेथील गलिच्छ प्रसाधन गृह आणि परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असल्याचे दिसले। त्यामुळे त्यांनी याबाबतीत शिंदखेडा तहसीलदार यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे। तक्रार अर्जामध्ये नमूद केलं आहे की येथील आरोग्य अथवा स्वच्छता कर्मचारी यांना थोडी देखील लाज शरम वाटते की नाही असे वाटते। शासनाचा गलेलट्ट पगार घेऊन स्वच्छता ठेवली जात नसेल तर त्याच्या वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांना तात्काळ बरखास्ती करावी। स्वच्छ भारत अभियानाचा लवलेश देखील प्रशासकीय इमारतीत दिसत नाही, त्या कारणे तेथे येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे। याची गांभीर्याने नोंद घ्यावी। प्रशासकीय इमारत स्वच्छ नसणे, नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणे, स्वच्छ भारत अभियान तसेच देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री यांच्या स्वच्छतेच्या सुसंदेशाला तहसील कार्यालयातील सरकारी कर्मचारी यांच्या मार्फत तिलांजली दिली जाण्याचे गलिच्छ चित्र शिंदखेडा तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीत आणि आवारात दिसले। याची गांभीर्याने चौकशी करत दोषींना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे। प्रतिनिधी भूषण पवार सह व्हिडिओ प्रतिनिधी जितेंद्र सूर्यवंशी, शिंदखेडा। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।